लाडक्या बहिणींसाठी आनंदाची हप्ता आता जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 10 एप्रिल शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, तरी पण मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 10 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज 10 एप्रिल शुक्रवार रोजी मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमवतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता डायरेक्ट आपण आज 10 एप्रिल शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत, तर त्या जिल्ह्यांची, बँकांची सविस्तर पद्धतीने यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट विस्तार होऊन जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा, लाडकी बहिणींना वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये आज सर्व मिळून किती पैसे सोडण्यात येत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, याविषयी महत्त्वाची माहिती आपण बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील। तर बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, तरी पण पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींना वाटत होता की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना काय बंद झालेली नाही। आजपासून निधी वाटपाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। विचार करायला गेला तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता। हे युद्ध सुरू असल्यामुळे तुम्हाला पैसे वेळेवरती आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो, आता युद्ध संपलेलं आहे, त्यामुळे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण आज सकाळी बँका उघडल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी आता वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आज लगेच मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होऊन जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडकी बहिणींना वेळ न घालवता आता आपण जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, परंतु तुम्हालाच पैसे येणार नाही। मग तुम्हाला वाटेल की आपला अर्ज अपात्र ठरला की काय, आपल्याला का पैसे आले नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। जर तुम्ही व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहिला, तर तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी समजून जाईल, म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत का,
का हे सुद्धा तुम्हाला समजून जाणार आहे. तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींना आता सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता सोडला जात आहे. तर पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या यादी, दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांच्या यादी आणि तिसऱ्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर आपण वाचून दाखवत आहे. त्यामुळे सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्व मिळून किती पैसे सोडण्यात येत आहेत, कोणाकोणाला पैसे सोडण्यात येत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमवतील आणि यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती आपण पाहून घ्या. परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अजून 3 योजनांचे अर्ज आता सुरू होणार आहेत. या 3 योजनांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवलं जाणार आहे. तर या 3 योजना कोणकोणत्या आहेत, त्याचे अर्ज कसे होणार आहेत, या 3 योजनांचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा आता भरपूर उशीर झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच 3 गॅसचे पैसे देणारी योजना सुरू करण्यात आलेले होते. परंतु गॅस कनेक्शनचे पैसे याच्या अगोदर कोणाला सुद्धा मिळालेले नव्हते. परंतु आता उशीर होणार नाही. तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून वितरित सुद्धा होणार आहे. आता बघा लाडके बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे कुठे कुठे सोडले जात आहेत, कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु जर तुम्ही मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये, उद्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी आपण पाहणार आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायच्या आहेत. जिल्हे आणि बँका पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँका आपण पाहून घेऊयात. परंतु लाडके बहिणींनो, आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाकोणाला पैसे सोडले जात आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्या
जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे, परंतु एकाच दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, तर अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। 3 दिवसांमध्ये हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत। जिल्हे आणि बँका सविस्तर पाहायचे आहे। जिल्हे आणि सविस्तर बँका पाहिल्या की तुम्हाला फायदा होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीमध्ये आहे का हे समजून जाणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमावून जाणार आहेत आणि तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरसकट सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात नाहीत। तर या ठिकाणी महत्त्वाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 5 नियमांमध्ये बसत आहेत, 5 नियमांमध्ये पात्र ठरत आहेत, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु जर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आपण महत्त्वाचे 5 नियम कोणकोणते आहेत, या 5 नियमांचे पालन कसे करायचे आहे याचीच तुम्हाला माहिती सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही 5 नियमांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। जर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत, परंतु जर तुम्ही 5 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर आपण 5 नियम पाहणार आहोत। 5 नियम पाहण्याच्या अगोदर आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर आपण 5 नियम पाहणार आहोत, परंतु 5 नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही सविस्तर पाहायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु जर तुम्ही हे 3 कामे केलेले नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर 3 कामे कोणकोणती आहेत हे तुम्हाला लगेच सांगत आहे। यासोबत लाडक्या बहिणींना, 5 नियमांमध्ये तुम्ही बसायला पाहिजे तर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। तर हे 5 नियम कोणकोणते आहेत त्याची माहिती देऊन टाकतो। यासोबत सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ही माहिती सुद्धा लगेच देऊन टाकत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायच्या आहे। जिल्हे आणि बँका तुम्ही पाहिल्या की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना,
एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी तुम्ही पाहायची आहेत। जर तुमचा जिल्हा सांगितलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडकी बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो महत्त्वाची 5 कामे तुम्ही केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 5 कामे केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, सविस्तर आपण जी 5 कामे करायची आहेत तर ते 5 कामे कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगत आहे, त्यामुळे 5 कामे तुम्ही लक्षात घ्यायची आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणीला आता मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची चिंता आणि भरपूर दिवसांची प्रतीक्षा लागलेली होती। अखेर सर्व लाडक्या बहिणींची मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाले आहेत। सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली होती। तर अशा पद्धतीची फसवणूक थांबवण्यासाठी आणि फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मार्च हप्त्यासाठी कडक 5 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी 5 कडक नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे सविस्तर जिल्ह्यांची यादी तुम्ही पाहायची आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून तर दाखवणार आहे, परंतु 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही। तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। तर या सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणे शक्य होत नसतं, त्यामुळे सरकार आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पैसे वितरित करत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर आपण 5 कडक नियम बघून घ्या। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची प्रतीक्षा संपत आहे। तर हे नियम पाहिल्याच्या नंतर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी आणि पहिल्या टप्प्यामधील 16 बँकांची यादी आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। अगोदर 5 कडक नियम पाहायचे आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या 5 कडक नियमांपैकी पहिला कडक नियम म्हणजे बघा, लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत, परंतु त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नव्हता। जर तुमचे उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। परंतु जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 म्हणजेच 2.5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची आणि मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। यानंतर 2 नंबरचा नियम म्हणजे बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं वय लाडकी बहीण योजना सुरू होताना 63-64 होता, परंतु आता सध्याच्या स्थितीला त्यांचं वय हे 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे। काही बहिणींचं वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेलं आहे। तर ज्या बहिणींचं वय हे 65 वर्षांच्या वरती गेलेलं असेल, पुढे गेलेलं असेल, त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांचे अर्ज डायरेक्ट अपात्र करण्यात आलेले आहेत। यानंतर 3 नंबरचा नियम बघा, राज्यातील भरपूर लाडकी बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होता, तरी पण त्यांनी अर्ज केलेला होता, परंतु यापुढे आता पांढरे रेशन कार्ड ज्या ज्या बहिणींकडे आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत। फक्त पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच हे पैसे सोडले जात आहेत। यानंतर 4 नंबरचा नियम बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींकडे अगोदर पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी गाडी खरेदी केलेली नव्हते, परंतु भरपूर लाडक्या बहिणींचे उत्पन्न वाढलेले आहे, त्यामुळे त्यांनी गाडी खरेदी केली
केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी गुढीपाडव्यानिमित्त 4 चाकी गाडी खरेदी केलेली आहे, तर अशा बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत. यानंतर 5 नंबरचा नियम बघा, तुमच्या घरामधील एखादा व्यक्ती सध्याला सरकारी कर्मचारी म्हणून सेवेमध्ये रुजू झालेला असेल तर पैसे मिळणार नाहीत. बघा, असे 5 नियम आहेत. 5 नियमांमध्ये बसत असाल तर पैसे मिळणार आहेत. आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहे. बघा, पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्हे बघा, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक, नागपूर यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, सोलापूर यासोबत या वरच्या साईडला पाहायला गेलं तर नागपूर, नाशिक, नंदुरबार असलेल्या अशा पद्धतीने राज्यामधील या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये लवकर पैसे येतील. आणि बँकांच्या याद्या बघा, सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी सर्वच बँकेमध्ये पैसे येतील. ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत आहे अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता एप्रिल महिन्याचा 10वा दिवस उजाडलेला आहे, त्यामुळे आता उशीर होणार नाही. लवकरच पैसे जमा होतील. तोपर्यंत KYC करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा.